उजवा कालवा कालवे सल्लागार समितीची बैठक आहे आणि असं एक ऐकायला मिळत आहे आणि तशा प्रकारची पत्रही त्या ठिकाणी उपलब्ध आहेत की कालवे सल्लागार समितीमध्ये उन्हाळा हंगामासाठी त्या ठिकाणी पाण्याचं नियोजन करण्यात येतं. 24-25च्या उन्हाळी हंगामाचं पाण्याचं नियोजन उद्याच्या बैठकीत होणार आहे असं समजतं. कारखान्याचा चेअरमन या नात्याने मी सुद्धा अनेक बैठकींना त्या ठिकाणी उपस्थित होतो. दीपकराव चव्हाण आमदार साहेब सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते. रामराजे साहेबांना तर ते तत्कालीन त्यावेळेला मंत्री असल्यामुळं ते सुद्धा उपस्थित असायचे. त्यावेळेला स्वर्गीय गणपतराव देशमुख सुद्धा त्या ठिकाणी बैठकीला उपस्थित असायचे. माळशिरस तालुक्यामधून तत्कालीन कारखान्याचे चेअरमन बाळदादा मोहिते पाटील उपस्थित असायचे आणि ते नियोजन करत असताना उन्हाळ्यामध्ये पाणी कशा प्रकारे कुणाला किती द्यावं अशा दृष्टीने तो त्या ठिकाणी विषय येत होता. निरा उजवा कालवा निरा डावा कालवा ह्या दोन्ही योजना अत्यंत जुन्या योजना आहेत. तुम्हाला एक कल्पना आहे की 1926 साली मला वाटतं डावा कालवा चालू झाला. 28-29ला आपला निरा उजवा कालवा चालू झाला. 33 साली पहिला साखर कारखाना फलटणला त्या ठिकाणी सुरू झाला आणि त्यावेळेपासून पाणी वाटप ज्याप्रमाणे ठरलेलं आहे त्याप्रमाणे गेल्या अनेक वर्षापासून होत असताना आपण पाहतोय. पंढरपूरच्या तिथं तिसंगी तलाव आहे. पावसाळ्यामध्ये ज्या वेळेला पुराचं पाणी नदीला सोडण्यात येतं, कॅनॉलला सोडण्यात येतं, त्यावेळेला तो तिसंगी तलाव भरून द्यायची प्रथा त्या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून आहे आणि पावसाळ्यामधलं पाणी त्यांना द्यावं अशा प्रकारचं सुद्धा त्या ठिकाणी या योजनेमध्ये मूळ योजनेमध्येच त्याचा समावेश निश्चितपणाने आहे आणि त्याविषयी कुणाचंच काही दुमत असण्याचं कारण नाही. परंतु उन्हाळ्यामध्ये आजपर्यंत तिसंगी तलाव असेल किंवा त्या भागामध्ये पिण्याचं पाणी देण्याचा निश्चितपणे त्या ठिकाणी स्वर्गीय गणपतराव देशमुख साहेबांनी त्यावेळेला मान्यता घेतलेली होती. परंतु तिसंगी तलाव भरून घेण्याचं प्रयोजन कधीही करण्यात आलेलं नव्हतं आणि आता तो तलाव उन्हाळ्यामध्ये भरून देण्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी मागणी त्या ठिकाणी आलेली आणि तिचा विचार उद्याच्या कालवे सल्लागार समितीमध्ये आहे असं समजतं आणि तो अत्यंत चुकीचा आहे. पाण्याचं वाटप समान व्हावं, सर्वांना मिळावं हे जरी खरं असलं तरी सुद्धा ह्या पाण्यावरती आज निरा उजव्या कालव्याच्या खाली अनेक त्या ठिकाणी ऊसाची पिकं, खंडाळा तालुका, फलटण तालुका, माळशिरस, पंढरपूरचा सुद्धा काही भाग त्यामध्ये आहेच. हे प्रथेप्रमाणे त्यांना जे पाणी मिळतं त्याप्रमाणे त्यांना मिळणं आवश्यक आहे. कारण असणारी पिकं जगवण्यासाठी आपल्याला हे पाणी निश्चितपणाने आवश्यक आहे आणि उन्हाळ्यामध्ये किमान 2 त्या ठिकाणी रोटेशन्स मिळावेत तरच ऊसाचं पीक राहू शकतं आणि हा जो कालवा आहे हा ऊसाच्या पिकासाठी निश्चितपणाने आहे. याची जाणीव आपल्या मला वाटतं सर्वांना असावी आणि ती नसेल तर ती करून घेण्याची आवश्यकता आहे आणि त्यामुळे हे पाणी प्रथेप्रमाणे ज्याप्रमाणे नेहमीप्रमाणे ते वाटप होतं तसंच व्हावं, त्यात कुठल्याही प्रकारचा बदल करण्यात येऊ नये अशी आमची ठाम भूमिका आहे आणि ह्या भूमिकेबरोबर आमचे सर्व शेतकरी निरा उजव्या खालील सर्वच शेतकरी त्यामध्ये ठामपणाची भूमिका घेणार आहेत. हा एक विषय झाला आणि दुसरा विषय, रामरायांच्या अथक प्रयत्नानंतर निरा देवघर धरणाची त्या ठिकाणी निर्मिती झाली. आता नवीन त्या ठिकाणी पाईपलाईनद्वारे पाणी द्यायचं हा जो विचार पुढे आला आणि पाईपलाईनमुळे पाणी देत असताना त्यामुळे पाण्याची जी काही बचत होणार आहे, ही जी बचत होणार आहे त्या बचतीमधून नेमकं हे पाणी मग काय करावं. मग कोणी म्हटलं की 1 TMC अमक्या तालुक्याला द्या, 1 TMC तमक्या तालुक्याला द्या, 1 TMC आणखी पुढे द्या, आणखी कुठं 2 TMC कोणी मागणी केली. परंतु प्रत्यक्षामध्ये बचत किती होणार आहे ह्याचा योग्यरित्या अभ्यास झालाय का हा एक खऱ्या अर्थाने मोठा प्रश्न आहे. आणि त्याचं कारण असं आहे
की पहिलं तर नीरा, देवघर, लाभ क्षेत्रामध्ये फलटण तालुक्यामध्ये जे काही ओलिताखाली क्षेत्र येतं ते एकूण लाभ क्षेत्राच्या 58% क्षेत्र ओलिताखाली येतं. याचा अर्थ 42% क्षेत्र हे त्या ठिकाणी ओलिताखाली येत नाही. त्यामुळं बचत झालेलं पाणी प्रथम लाभ क्षेत्रामध्ये जे ओलिताखाली क्षेत्र येत नाही त्या क्षेत्राला द्यावं लागणार आहे आणि त्यानंतर मग किती बचत होते याच्यावरती पुढचा विचार त्या ठिकाणी करावा लागणार. माझ्या माहितीप्रमाणे कागदावरती आता शेवटी असंच म्हणण्याची पाळी आली की हे कागदावरचीच बचत आहे. प्रत्यक्षामध्ये पाऊस पडल्यानंतरच त्या ठिकाणी दरवर्षी त्याचं सूत्र हे बदलत असतं, त्याचं गणित हे बदलत असतं. आजपर्यंत भाटघर धरण होतं, वीर धरण होतं, ह्यातून नीरा, उजवा, डावा होते, दुसरी धरणं नव्हती. त्यामुळं हे पाणी त्या ठिकाणी ही दोन्ही धरणं ही 100% दरवर्षीच भरत आलेली. पण आता अनेक धरणं झालेली आहेत आणि पुराचं जाणारं पाणी त्या ठिकाणी अडवण्याची गरज होती, अडवलेलं आहे. आणि त्यामुळं आता पाणी त्याचं वाटप होत असताना आणि विशेष करून नीरा देवघरचा जर आपण त्या ठिकाणी विषय घेतला तर त्या ठिकाणी फलटणच्या नीरा उजव्या कालव्याच्या वरच्या भागाला हे पाणी मिळणार आहे. आज वरच्या भागात सुद्धा नीरा उजव्या कालव्याच्या मधून बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात सिंचन चालू आहे, लिफ्ट इरिगेशन स्कीम चालू आहे. मग त्यामध्ये काही कायदेशीर असतील, काही नसतील, पण पाणी त्या ठिकाणी चालू आहे. हे जर पाणी आत्ताच्या घटकेला नीरा उजव्या कालव्याच्या खाली वापरलं जात असेल तर या वरच्या चाललेल्या लिफ्ट इरिगेशन स्कीम्स काही प्रमाणात बंद झाल्या तर खाली पाणी पुरणार आहे. आणि ह्या जर बंद करायच्या असतील तर त्या ठिकाणी नीरा उजव्या कालव्याचं जे काही आपण म्हणतो जे काही पाणी वाचणार आहे, जे काही पाणी वाचणार आहे ते शिल्लक राहिलेल्या 58% ओलिताखाली येतं, 42% राहतं, ह्या क्षेत्रालाच दिलं गेलं पाहिजे. पहिल्यांदा या क्षेत्राला दिलं पाहिजे. माळशिरस तालुक्यातलं तसं काही क्षेत्र शिल्लक राहत असेल तर त्याला दिलं पाहिजे. खंडाळा तालुक्यातील शिल्लक राहत असेल त्याला दिलं पाहिजे. म्हणजे लाभ क्षेत्रामध्ये पहिल्यांदा द्या आणि त्यातून काही वाचणार असेल तर त्याचा विचार वेगळा का, असं याबाबत या भागातील शेतकऱ्यांचं त्या ठिकाणी मत आहे. आणि त्याप्रमाणेच जे काही पाणी वाचेल त्याप्रमाणेच ते लाभ क्षेत्रामध्येच आधी लाभ क्षेत्राचा विचार करून लाभ क्षेत्रालाच द्यावा, नंतर पुढचा विचार करावा. आणि अशी आमची त्याही बाबतची भूमिका ठामपणे त्या ठिकाणी राहणार. आणि त्या चुकीचं काही नाहीच. यांच्या जमिनी गेल्या, जे लाभ क्षेत्रामध्ये ते पाणी द्यायचं ठरलेलं आहे त्याचा आधी विचार करा. जे काही वाचणार आहे ते लाभ क्षेत्रामध्ये जर शिल्लक राहत असेल ओलिताखाली जमीन याची तर त्याचा आधी विचार करा आणि मग पुढचा विचार करा. दुसरा प्रश्न या ठिकाणी थोडासा या ठिकाणी विचार करण्याची गरज आहे. प्रत्येक घराघरात त्या ठिकाणी नळ पाहिजे, पाणी पाहिजे आणि ते जरूर आवश्यकच आहे, ते पाहिजेच. अशा प्रकारची आदरणीय मोदी साहेबांची, आपले पंतप्रधान यांची तशा प्रकारची भूमिका होती आणि त्याप्रमाणे अनेक नळ पाणी पुरवठा योजना ह्या मंजूर झाल्या, जलजीवन मिशनच्या माध्यमातून मंजूर झाल्या. फलटण तालुक्यात सुद्धा अनेक झाले. आणि ह्या जलजीवन मिशन योजनेमुळे सुद्धा किती पाणी हे पिण्यासाठी आता ते वापरावंच लागणार आहे, प्यायला पाणी तर लागणारच. हे पाणी किती लागणार आहे ह्याचाही कुठेतरी हिशोब होणं गरजेचं. तुम्ही जर आज त्या ठिकाणी स्टोरेज टँक पाहिले तर पूर्वी लागणाऱ्या स्टोरेज टँक जे काही असतील त्याच्या चौपट पाचपट त्या ठिकाणी स्टोरेज टँकची निर्मिती झालेली आहे. आणि त्यामध्ये सुद्धा नीरा उजव्या कालव्याचंच पाणी आहे. हेच पाणी पिण्यासाठी वापरण्यात येणार आहे. लोकसंख्या वाढतीये, फलटणच्या आजूबाजूला कोळकी वाढतीये, जाधववाडी वाढतीये, त्यांना सुद्धा हेच पाणी द्यावं लागणार आहे. लोणंदला सुद्धा हेच पाणी द्यावं लागणार आहे. MIDC वाढतीये, तिथं सुद्धा ह्या पाण्याचा त्या ठिकाणी शिरवळलाही हेच पाणी वापरलं जाणार आहे. आणि ह्या सर्वाचा विचार करून त्या ठिकाणी पाण्याचं नियोजन करण्याची आवश्यकता आहे. नाहीतर लाभ क्षेत्रावरच मोठा अन्याय होणार आहे. ज्यांच्यासाठी पाणी अडवण्यात आलं त्यांच्यावरच फार मोठा अन्याय होणार आहे, हे लक्षात घेण्याची आवश्यकता आहे. आणि लक्षात घेऊनच ह्याच्या बाबतचे निर्णय वरिष्ठांनी करावीत अशी आमची कळकळीची विनंती असेल. नमस्कार मंडळी, आपल्याला सगळ्यांना इथं स्वागत आहे. संजीवराजांनी या प्रश्नाची ओळख आपल्याला त्यांच्या संभाषणातून विचार मांडताना दिलेले. माझ्या 2-3च गोष्टी आहेत पण त्या मला बोलायच्या आहेत आणि ते मी जास्त स्पष्ट आणि डिटेल उद्या
नीरा उजवा कालव्याच्या कालवा समितीत बोलणार आहे, की ज्या समितीत उपमुख्यमंत्री अजितदादा असणार, कृष्णा खोऱ्याचे मंत्री, गोदावरी खोऱ्याचे मंत्री श्री विखे पाटील साहेब असणार, नीरा उजव्या कालव्याचे सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आणि त्यांच्या समोर हा प्रश्न मांडणं, की जो गेले 4 वर्ष खतखततोय, परंतु लोकांच्या समोर हा प्रश्न त्याचं गांभीर्य हे फारसं गेलेलं दिसत नाहीये. ज्यावेळेस 22च्या पुढे मी विधान परिषदेचा आमदार म्हणून तत्कालीन इरिगेशन मिनिस्टर सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना 4 विचारणा केल्या होत्या. काही आमची डिव्हाइसेस असतात परिषदेतली, त्याच्यातनं प्रश्न तयार केला होता आणि त्यांनी मला सांगितलं होतं, आणि हाच प्रश्न मी आज तुमच्यासमोर ठेवणार आहे, की 4 TMC पाणी साधारणतः खंडाळा, फलटण या भागात होणारे MIDC की MIDCचे इंडस्ट्रीचं पाणी, याची बचत ही नीरा देवगरची होणार आहे. पाईपलाईनची बचत ही नीरा देवगरची होणार आहे. पाईपलाईन हा विषय काही नवीन नाही. मी स्वतः मंत्री असताना त्यावेळेस भूसंपादन करून कालवा काढायचा का पाईपलाईन करून पाणी पुढे न्यायचं, असा मोठा विषय आणि तपशीलवार मला आठवतंय तसं मोठी चर्चा करून मिनिट्स झालेले आहेत आणि त्यात असं सिद्ध झालं की कालवा हा कमी खर्चात होतोय म्हणून पाईपलाईन झालेली नाही. पाईपलाईनची आयडिया ही काही नवीन आहे अशातला भाग नाही. मी स्वतः त्या काळात भरपूर प्रयत्न केले होते की जमिनी आधीच आपण MIDCला दिली, खंडाळ्याने दिली, फलटणनी दिली, परत नीरा उजवा कालव्याला देवगरला दिली, परत धोंबलकोडीला दिली. लोकांच्या जमिनी किती घ्याव्यात याला मर्यादा असतील म्हणून मी पाईपलाईन तेव्हा प्रयत्न करत होतो, परंतु झालं नाही. आता नेमकंच पाणी आलं तिथं आणि इंडस्ट्री आली, त्यामुळे जमिनीचे भाव वाढले, त्यामुळे पाईपलाईनही स्वस्त झाली. म्हणून पाईपलाईनचा निर्णय हाही 14 सालीच घेतलेला आहे. 14 साली पण स्टे घेतलाय, त्याच्या आधी जे मंत्रिमंडळ होतं त्यांनी घेतलेलं आहे आणि ते 14 साली संजूराजेंकडे जो पेपर आहे मला वाटतं की त्याला स्टे दिला होता मला वाटतं. तर ते राजकारणाचा भाग आहे, कारण सत्ता बदल होतो तेव्हा बऱ्याच गोष्टीला स्टे मिळतो, त्याच्यात तो राहून गेला. आता ही सुरुवात झालेली आहे, आनंद आहे. पाईपलाईनने पाणी यावं, त्याचे प्रश्न आहेत, ते योग्य वेळेस आपण बोलू. परंतु आज प्रश्न असा निर्माण झालेला आहे की सांगोला तालुका हा भाटघरच्या मूळच्या लाभक्षेत्रात DPRमध्ये डिटेल प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये नव्हताच कधी. गणपतराव देशमुखांनी अथक प्रयत्न करून पिण्याच्या पाण्यासाठी आणि शेतीच्या पाण्यासाठी 4 महिने का होईना पुराचं पाणी आम्हाला द्या म्हणून हे करून घेतलं. परंतु आज आपण सांगोला तालुक्यात बघितलं, मगाशी काही लोक माझ्याकडे आली होती, मगाशी सांगोल्यातलीच होती, त्यांना मी सांगितलं की 5 सोर्सेसमधनं यांच्याकडे पाणी जातं. एक उजनीवरनं त्याने उचल घेतलेली आहे, म्हैसाळवरनं घेतलेली आहे, टेंबूवरनं घेतलेली आहे, नीरा उजव्या कालव्यावरनं घेतली आहे आणि अजून एक कुठली तरी योजना. थांब रे बाबा थांब. या सगळ्या गोष्टी असताना सांगोल्याला आम्ही कधी विरोध केला अशातला भाग नाही, आजही करत नाही. तर माझा मूळ प्रश्न असा आहे की जिथं पाणी आलंय त्या पाण्यासाठी ज्यांनी जमिनी दिल्या तिथं पुनर्वसन झालं. सन्माननीय अजितदादांनी फलटणमध्ये बोलून दाखवलं की नीरा देवगरचं पुनर्वसन हे तत्कालीन कुठल्याच मंत्र्याला होणार नव्हतं, ते रामराजेने करून दाखवलं. हे अजितदादा बोललेले, तुम्ही सगळे त्याला साक्षीदार. त्यांचं पाणी काढून नवीन ठिकाणी देणं हे नैसर्गिक, आमचा इरिगेशनचा कायदा खड्ड्यात गेला. पण नैसर्गिक न्यायाला धरून आणि माणुसकीला धरून आहे का, की ज्या माणसांनी डोंगरातनं पाणी स्वतःची घरं उठवली, इथं आली आणि आता व्यवस्थित राहतायत, तुम्ही सगळे बघताय, सगळं पुनर्वसन त्यांचं पूर्ण झालंय असं मी म्हणणार नाही. आणि ते सोडून जर नवीन नवीन लाभक्षेत्र तुम्ही पाणी वाढवा, नीरा खोऱ्यात पाणी आहे. आज मला तुमच्या समोर हे बोलता येत नाही कारण लवादाचे काही प्रश्न आहेत म्हणून मला बोलता येत, परंतु अजितदादांना हा विषय माहिती आहे. नवीन मंत्र्यांना माहिती आहे की नाही मला माहित नाही. पाणी आणा आणि बाकीच्यांना वाटून टाका, आमचं काहीच म्हणणं नाही. कोणाला द्यायचंय त्याला द्या, आमचं काढून दुसऱ्याला का, आमचं खिसा रिकामा करून दुसऱ्याचा खिसा भरायची ही पद्धत सुरू झाली आहे, ही बरोबर होणार नाही. आणि उद्याच्या कालवा समितीत जे मी आत्ता बाहेर बोललो तेच मी तुम्हाला सांगतोय की ही एकदा परंपरा सुरू झाली की तिसंगी धरण हे पावसाळ्यात भरलात टेल टू हेड हे नेहमीच पहिलं भरलं जातं माझ्या समजूत.
ते न भरता आता उन्हाळ्यात ते भरून परत उन्हाळ्यात घ्यायची, ही पद्धत पाडायची. हे पाणी कोणाचं जाणार? की आपलं ते वाढलंय का पाणी? पाणी वाढलेलं नाही. आज माझ्या माहितीने तिसंगी धरण 60% भरलेलं आहे. पाण्याची गरज आहे का? कोणी मागणी केली असेल त्यांनी का केली मला माहित नाही. कदाचित ज्या पदावर ते आहेत त्या पदावर त्यांना योग्य वाटलं म्हणून त्यांनी मागणी केली. त्याच्यात काही चुकीचं आहे असं मला वाटतं. खासदार प्रणिती शिंदेंनी तीच मागणी केली. असं काही नाहीये की कोणी एका विशिष्ट माणसाने केली. जो तो आपल्या मतदारसंघाचं बघतच असतो. त्याचप्रमाणे माझे आमदार जे आहेत तिथले सातपुते साहेब, त्यांनी मागणी केली की तिथं माचोद्र का काहीतरी आहे तिथं. ते सब डिव्हिजनमध्ये काही गोंधळ झालेले ते 12 महिने भिजतच नाहीत. 8 महिने भरते ते भिजतं, ते निरावजीवर भिजतं. त्यावेळी ते वाढवून द्या म्हणजे ते 12 महिने होईल. मग परत आमचंच कमी करा आणि त्यांना द्या. मग माळशिरस म्हटलं जे आहे तेच त्यांना देऊन टाका. शेवटी गावात माळशिरस म्हटलं आहे, त्याला फलटण तालुक्याचं आणि खंडाळा तालुक्याचं कमी करायचं कारण काय? हे असे मुद्दे तयार झालेले आहेत की त्याच्यात नाही म्हणलं तरी फलटण तालुक्याचं पाणी कमी करायचं. आज मला तुम्ही सांगा, बाकीचं सगळं पाण्याचं सोडून द्या. 20 लाख टन ऊस आपल्या तालुक्यात आलाय, मान्य आहे सगळ्यांना, 20 लाख. तर हे पाणी कमी होत गेलं तर ह्या 4 कारखान्यापैकी ऊस कुठनं आणायचा? आज खंडाळा तालुक्यात जी परिस्थिती होती तीच आपल्या तालुक्यात, ज्यांनी पाण्यासाठी आपल्या तालुक्याने कष्ट केलेत, मी केले करून मला संधी मिळाली, परंतु खरं लोकांनी जर साथ दिली नसती तर त्यांनी काय वेडे म्हणून त्यांनी हे दिलं होतं का? असे सगळे प्रश्न जे तयार होत आहेत. थोडक्यात फलटण तालुक्याच्या बागायतदारीचा, खंडाळा तालुक्याच्या बागायतदारीचा आणि काही प्रमाणात माळशिरसचा हा प्रश्न तयार जो झालेला आहे ना होतोय, तो आपल्याला उद्या पब्लिक डोमेनमध्ये सार्वजनिक ठिकाणी मांडायचा आमचा प्रयत्न राहणार आहे. जे काही होईल ते होईल. मी हा प्रश्न देवेंद्र साहेबांनाही सांगितला होता की पाणी वाटपाची उच्चस्तरीय बैठक घ्या. ती घेतली गेली नाही. त्यामुळे आम्हाला आता पाणी कलवा समितीतच मांडायला पाहिजे. आणि राजकीय विषय जर आहेच तर ज्यांनी आरोप केले की बारामती तालुक्यात पाणी चोर नेते आहेत, ही सभा तुम्ही ऐकली, सगळ्या महाराष्ट्राने ऐकली. त्यांनीच आता त्यांच्याकडचं पाणी थांबवून दाखवावं. आमदार त्यांचा आहे, त्यांनी दाखवावं पाणी थांबवून कसं थांबते ते. आमचा ते प्रयत्न तेव्हापासून चाललेले आहेत. जे संजय बाबा बोलले तेवढीच माझी मागणी आहे. नीरा देवगरचा केलेला त्याग ज्या लोकांचा आहे, त्या माळशिरस, फलटण आणि खंडाळ्यात हे नीरा देवगरचं वाचलेलं पाणी द्यावं, इंडस्ट्रीला पाणी द्यावं, जास्तीचं पाणी मिळते त्याच्यावर बैठक घ्यावी. दिल्लीत ज्यांच्या हातात सत्ता आहे तीच लोक आज भाजपमध्ये इथं राज्यात आहेत. त्यांनी दिल्ली लेवलला जर उच्चस्तरीय बैठक लावली तर लवादाला सोडून जर भारत सरकारने काही निर्णय घेतले तर नीरा खोऱ्यात 3 ते 4 TMC पाणी वाढणार आहे, हे तुम्हाला मी खात्रीपूर्वक दाखवतो. आणि असा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे करून देण्यात माझा मोठा पुढाकार होता आणि तो प्रस्ताव आत्ता प्रशासनाकडे पडू नये, त्याच्यावर काहीही निर्णय गेल्या 5 वर्षात 3 वर्षात झालेला नाही, तेवढा करावा एवढीच विनंती. शेवटी सत्ता ही सर्वश्रेष्ठ आहे. उद्या जे येणार आहे ते सत्ताधारी आहेत. मी जरी सत्ताधारी असलो तरी मी सत्ताधारीच आहे फक्त, बाकीचं काही मला माहित नाही. मला आज राजकारण या विषयावर बोलायचं नाही. माझ्या तालुक्याच्या, माझ्या ऊस बागायतदारीचा 90% 80% भिजणाऱ्या तालुक्याचं पाणी काढून ज्यांना पाणी नाही ते द्यायचं. पण 90चं 100 करा ना, आणि चान्स आहे. दिल्ली दरबाराने जर ठरवलं तर काही होऊ शकते. लवादे बदलतात. कायदा मला कळतो एवढा सगळ्यांनाच कळतो. बघा, त्याच्या हातात सत्ता आहे त्याला हे सगळं मिळत असतं. ज्यांच्याकडे सत्ता आहे त्यांनी किती वर्ष आपण तिथं होतो हा प्रश्न कुठं सोडवला की नीरा खोऱ्याचं पाणी वाढतंय कसं, कृष्णा खोऱ्याचं पाणी वाढतंय कसं, कर्नाटक आंध्रला पाणी द्यावंच का, हे पाणी आपल्याला का घ्यायचं नाही. मी लवादात स्वतः गेलो होतो. हा प्रश्न तेव्हा नव्हता काढला आणि त्याला काही अडचणी आहेत. त्या अडचणी मी जर बोललो तर आपल्यापेक्षा जास्त जागृत कर्नाटक आणि तेलंगणा सध्या किंवा आंध्र हे राज्य अतिशय जागृत आहेत पाण्याच्या बाबतीत. तुम्हाला सगळ्यांना खोटं वाटेल परंतु 2 धरणात आंध्राने 800 TMC पाणी जवळजवळ वापरलेलं आहे. 2च. एक
काय ते नाव, नागार्जुन सागर आणि अजून एक कुठलं तरी आहे. हे 2 धरणात होतं आणि आपली अर्थात नैसर्गिक रचना आपली बारीक आहे, कारण नदी आपण ढाकडं वाहते तेव्हा बारीक असते. त्यामुळे ती मध्ये नदी तिकडं मोठी होते, 2-2, 4-4 मैलाचं पात्र या कृष्णेचं होतं. आपल्याकडे ती त्या मानाने बारीक नदी असते. या सगळ्या गोष्टीचा विचार करून 30 वर्ष जल क्षेत्रात काम केल्यानंतर 2 गोष्टी मला कळतात, की जर नाटंबी धरण झालं असतं, तर आज नीरा देवघर धरण संजीवराजे 11 टीएमसी आहे. ते पहिलं 8.5चं 11.5 करून घेतलं मी, म्हणून 50%ची विश्वासार्हता केली. नाटंबी झालं असतं तर 27 टीएमसी धरण झालं असतं. काय हा प्रश्न झाला नसता. 27 टीएमसी पंढरपूरपर्यंत गेलं असतं. मग हे पाणी गेलं कुठं, वाटलं गेलं. कुठं गेलं अजून कोणालाच पत्ता लागत नाही. मी खूप प्रयत्न केला. 16 टीएमसी पाणी जर नीरा खोऱ्यात आहेत ना, 27 जर नाटंबीला होतं, तर 11, 11.5, 12 टीएमसी आज देवघरला आहे. उरलेले 16 गेले कुठं, कोणालाच माहित नाही. आणि या अशा दृष्टीने जर फक्त आपल्या तालुक्याचा विचार न करता नीरा खोऱ्याचा विचार करून नीरा खोऱ्यातल्या सर्व दुष्काळग्रस्त भागाला जर पाणी देता आलं, तर त्या दृष्टीने पुढच्या काही वर्षात माझा प्रयत्न राहणार आहे. आपण आल्याबद्दल धन्यवाद. आपले काही प्रश्न असले तर विचारा. आगामी काळात काय भूमिका असणार? आता सांगितले की आता पुढचं आंदोलन वगैरे काय भूमिका असणार? उद्याचं होऊन द्या, मग परवा परत बसू. ती आधीच भविष्य कशाला सांगा. उद्या आम्ही, मी आणि बाळासाहेब शेंडे आहेत तर नक्कीच आम्ही त्या कमिटीचे मेंबरच. परंतु आता कोण कोण तिथं हजर राहतंय, कारण हा प्रश्न फक्त फलटणचा नाही, माळशिरसचा आहे, बाकीच्या 2 तालुक्यात आहे, पंढरपूरचा आहे. कोण कोण येते बघू. आणि मला काही कारण नसताना झगडा करायची सवय नाही. मी जेव्हा जेव्हा मागणी केली, ही मागणी पूर्ण करण्यासाठी काय करायला लागेल हेही सांगितलंय. 30 वर्षात मी जे जे सांगितलं, हे बघा एकच उदाहरण देतो. पैसे नव्हते ना, कृष्णा खोऱ्याची स्थापना का केली? मार्ग काढून दिला ना, कर्ज रोख्यातनंच पैसे आणले ना. महाराष्ट्राचं नुकसान झालं असेल नाही तर नसेल, पाणी तर आलं, पाणी तर वाचलं. मग असंच मी तुम्हाला परत परत सांगतोय की नदीत नीरा नदीत पाणी आहे, ते वळवायला जी राजकीय ताकद लागते ती आज माझ्याकडे नाही. ही आजच्या उच्चस्तरीय आहे. कदाचित दिल्लीने मनावर घेतलं तर सर्वांना भागेल एवढं पाणी आहे. आणि ह्या 16 टीएमसीचा हिशोब कोणीही काढायचा प्रयत्न केलेला नाही. हा काढला जावा एवढीच माझी मागणी. पुढे हे 16 टीएमसी या नदीतून बाहेर वापरले गेले का? काहीच माहित नाही, किंवा खूप प्रयत्न केला. हा प्रश्न विचारला जातो. त्यातल्या 11 टीएमसी धरून झाला, नीरा देवघरला गेले, तरी 16 राहतातच आहेत ना. 16 राहतातच आहेत. कसाही काढला तरी नीरा खोऱ्यात गुंजवणीचे 4-5 गेले. अजून कुठं काय किरकोळ किरकोळ केटीवेर झाले. आणि अजून एक मागणी माझी अशी आहे की भोर तालुक्यात नदीवरचे असलेले केटीवेर्स आहेत, हे ऑटोमॅटिक भरले जातात, कारण नदी जशी वाहते तसे ते केटीवेर भरले जातात. परंतु फलटण बारामतीचे जे केटीवेर्स आहेत, म्हणजे मुरुमपासनं किंवा त्याच्या आधीपासून मला वाटतं ना, मुरुमच ना पहिलं, नीरा नदीवर आणि खंडाळ्यात, त्याला पाण्याची तरतूदच नाही आहे. ही तरतूद करून घ्यावी, त्यासाठी आमच्या 4 टीएमसीतलं पाणी आम्हाला द्यावं. बचत झालेलं पाणी लाभ क्षेत्रात मागणं याच्यात काही गैर असं मला वाटत नाही. आणि तेवढी विनंती उद्या या 2 सृष्टीनं करायची. पुढे तुमचा जो प्रश्न आहे की पुढे काय आंदोलन वगैरे, 30 वर्षात फलटण तालुक्याला आंदोलन करायची वेळ नाही, आलेलीच नाही. मागितलं ते मिळवलं. यावेळेस हे सर्वांनी ते एकत्र केलं आणि पार्टीचा प्रश्न केला नाही, वैयक्तिक द्वेष वगैरे जर बाजूला ठेवले, तर फलटण तालुक्याचं पाणी मिळेल. माझं आमचे विरोधक आहेत त्यांनाही आव्हान आहे की तुम्ही या, आणि हीच मागणी तुम्ही मांडत होता तीच मी आत्ता मांडतो. उलट जास्त सखोल आणि अभ्यासपूर्वक मांडतो. ते 16 टीएमसी पाण्याचं झालं काय? मग तुम्ही विचाराल की तुम्ही इतके वर्ष होतात तुम्हाला मिळालं नाही, यांनी मिळवून दाखवावं. आणि मी पाणीदार नाही, पाणीदार कोण आहेत त्यांनी मिळवावं. ते कट करू नका, नाही तर नेहमीच्या सवयीने तेवढंच कट होईल. इथली एकही नाही ना खरं.
पाणीदार मी कुठं पाणीदार तेवढंच कट कर. बहुतेक येणारच असतील उद्या. हा. काय नाही असं नसतं काय त्यांनी